Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. आज आपण काय बघणार आहोत तुम्हाला तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक ज्या टॉपिकचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. यातला एकदम शेवटचे काही इम्पॉर्टंट टॉपिक राहिला आहे तो टॉपिक आपण इथे क्लिअर करणार आहोत जो तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आणि तुमच्या 7th स्टँडर्डच्या स्कूल एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला बघूया आजचा कुठला टॉपिक आहे. सो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? आता घाबरून जायचं काम नाहीये. एक्सटेरियर म्हणजे काय? बाह्य कोन की बाह्य कोन म्हणजे काय? आता आपण काय बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, जो त्रिकोण आहे ते त्रिकोणाचे जे आतले कोण आहे आतल्या कोणांचं इंटेरियर अँगलची मेजरमेंट किती असते? 180 डिग्री. त्याच्यावरून आपण हेक्झॅगॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन यांचं आतल्या कोणांची मेजरमेंट किती असते हे फाइंड केलं. पण त्रिकोणाचे बाह्य कोन सुद्धा असतात, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. समजा एक ट्रायंगल मी इथे अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. हा इथे काय केलं मी एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. या ट्रायंगलला मी समजा नाव दिलं ABC. आता हे आतले कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला एक्सटेरियर अँगल काढण्यासाठी काय केलं मी, ही जी BC आहे ती पुढे काय केली अशा पद्धतीने वाढवली, याला ॲरो दिला, एक्सटेंड केली. त्यानंतर ही जी B आहे ती पण इकडे एक्सटेंड केली. ओके. त्याच्यानंतर ही जी AB आहे, AB जी आहे ए पण इथे पुढे एक्सटेंड केली. त्यानंतर AC ची जी A साइड आहे ती पण पुढे काय केली अशा पद्धतीने एक्सटेंड केली. त्यानंतर अजून काय केलं, ही जी AB आहे ही पण साइड पुढे एक्सटेंड केली अशा पद्धतीने आणि AC ची ही साइड इकडे एक्सटेंड केली. आता हे केल्यामुळे काय झालेलं आहे, इथे मी नाव देते P, इथे Q, इथे R आणि इथे S, इथे T अशा पद्धतीने मी नाव दिले. मग आता याचे एक्सटेरियर अँगल्स कुठले आहेत? मग आता साधं सिंपल आहे. मग आता इथे काय झाले आहे, हे अशा पद्धतीने क्रॉस मध्ये झालेला आहे. मग आता हा एक अँगल घेतला, समजा आपण हा अँगल घेतला. काय आहे हे अँगलचं नेम? अँगल ACB. म्हणजे हा अँगल कोणता आहे? ACB. मग याचा एक्सटेरियर अँगल कुठला असणार आहे? बाह्य कोन हा अँगल आहे. मग याचा एक्सटेरियर अँगल काय असणार आहे? हा असणार आहे. साधं सिंपल गोष्ट आहे. समजा आपण त्याला दिलं A चा एक्सटेरियर अँगल काय झाला तुमचा? B झालेला आहे. अशा पद्धतीने सेम इथे आपण एक अँगल घेतला, हा अँगल आहे, त्याचा एक्सटेरियर अँगल काय असणार आहे तुमचा? हा असणार आहे. समजा आपण त्याला C नाव दिलं, याला D नाव दिलं. त्याच पद्धतीने सेम हा जो अँगल आहे हा अँगल घेतला, याचा एक्सटेरियर अँगल काय असणार आहे तुमचा? हा असणार आहे. समजा त्याला नाव दिलं आपण E and F. सो अशा पद्धतीने कुठल्याही ट्रायंगलला एकूण किती एक्सटेरियर अँगल असतात? तर 1, 2, 3, 4, 5 and 6 म्हणजे 6 बाह्य कोन असतात. मग पेपरला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की हाऊ मेनी एक्सटेरियर अँगल्स इच ट्रायंगल हाव. एका ट्रायंगलमध्ये किती एक्सटेरियर अँगल असतात? तर एका ट्रायंगलचे असतात तुमचे 6 एक्सटेरियर अँगल. म्हणजे हे दोन आणि हे 2 असे बेत्रिक किती झाले? 6 एक्सटेरियर अँगल्स असतात. मग आता याची काही प्रॉपर्टी आहे. मग आता तुम्हाला एक्झाम मध्ये हा एक्सटेरियर अँगल सुद्धा लिहिता आलं पाहिजे की कुठले आहे एक्सटेरियर अँगल. समजा ACB याचा एक्सटेरियर अँगल कोणता आहे तुमचा? RCB. याचं आणि याचं नाव लिहायचं आहे. इथे पण सेम ABT याचा एक्सटेरियर अँगल काय आहे तुमचा? CBQ. याचं आणि याचं नेम लिहायचं आहे. किंवा इथे पण तुमचा ACS और इथे PAB याचा एक्सटेरियर अँगल काय आहे तुमचा? ACS याचा हा. अशा पद्धतीने तुम्हाला हे नेम सुद्धा एक्झाम मध्ये लिहिता आले पाहिजे एक्सटेरियर अँगलचे. समजा मी एक फिगर ड्रॉ करते. इथे एक मी फिगर ड्रॉ केलेली आहे अशा पद्धतीने. मी डायरेक्टली आता हे साइड्स ज्या आहेत त्या एक्सटेंड करून घेते इथे आणि समजा त्याला नाव दिलं XYZ. इथे नाव दिलं P, इथे Q, इथे R, इथे S अशा पद्धतीने नावं दिले. तर तुम्ही याच्यामध्ये किती पेअर्स तयार झाल्या? तर सगळ्यांना माहिती आहे 6 पेअर्स. आणि कोण कशाचा एक्सटेरियर अँगल आहे? तर पहिली जर पेअर आपण लिहायला गेलो तर XZS अँगल
ZS आणि त्याचा एक्सटेरियर अँगल काय येणार आहे तुमचा RZY किंवा YZR. अँगल YZR हे काय झाले एकमेकांची एक्सटेरियर अँगलची पेअर्स. म्हणजे आपण समजा याला A नाव दिलं, याला B नाव दिली, ही झाली फर्स्ट पेअर. त्यानंतर आपण लिहिणार आहोत सेकंड पेअर C आणि D इथे. मग आता आपण याचे नेम्स घेऊया. अँगल XYQ, अँगल XYQ त्याचा एक्सटेरियर अँगल काय येणार आहे तुमचा हा येणार आहे, म्हणजे ZY आणि इथे आपण नाव देऊया समजा N, ZYN. अँगल ZYN. त्यानंतर अजून ह्या काय झाल्या तुमच्या 4 म्हणजे 4 अँगल्स म्हणजे आपल्या 2 पेअर झालेल्या आहे. आता थर्ड पेअर पण लिहूया. अँगल समजा इथे D झाला, इथे E आणि इथे F नाव दिलं. मग आता अँगल PXY, अँगल PXY आणि त्याचा एक्सटेरियर अँगल काय असणार आहे तुमचा अँगल XYXZS, अँगल XZS. अशा पद्धतीने एक्सटेरियर अँगल्स कसे असतात हे आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. मी एक फिगर देते तुम्हाला, तर तुम्ही मला त्याचं सांगायचं आहे की याचे एक्सटेरियर अँगल्स किती आहेत आणि त्यांचे नाव मला तुम्ही सांगायचे आहे. ठीक आहे. सपोज आपण याला नाव दिलं ABC, इथे D, इथे E, इकडे हे परत वाढवते मी, इकडे F, इथे G आणि इथे H. अशा पद्धतीने नावं दिलेली आहे. याच्यामध्ये एक्सटेरियर अँगलच्या पेअर्स तुम्ही मला लिहायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. आता आपल्याला एक एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी पण आहे, ती बघायची आहे. तर चला बघूया काय आहे एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी. सो स्टुडंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल याची जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर तुम्ही अशा पद्धतीने एक्झाम मध्ये लिहू शकता. ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ ट्रायंगल. आपण काय केलं होतं, एक ट्रायंगल इथे ड्रॉ केला होता आणि त्याची एक साइड काय केली होती, इथे एक्सटेंड केली होती अशा पद्धतीने. विच फॉर्म्स अ लिनियर पेअर विथ ऍडजसंट इंटेरियर अँगल. म्हणजे हा अँगल समजा याला ABC नाव दिलं, ह्या अँगल्सशी एक्सटेंड केल्यानंतर काय होतं आहे, आउटसाइड काय होतोय, एक अँगल तयार होतोय. म्हणजे समजा ABC हा आतला कोण आहे, याच्याशी लिनियर पेअर मध्ये ABD हा तयार होत आहे. पेअर विथ ऍडजसंट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज द एक्सटेरियर अँगल. म्हणजे या आंतरकोनाशी एक बाह्य कोन ज्यावेळेस सरळ रेषेमध्ये एका रेषीय जोडीमधला एक कोन तयार होत असतो, म्हणजे हा आणि हा अँगल आणि हा अँगल काय होतं, एका सरळ रेषेमध्ये येत असेल तर अशा प्रकारच्या कोनांना आपण काय म्हणत असतो, बाह्य कोन, त्रिकोणाचा बाह्य कोन. मग अशा पद्धतीने इथे जर आपण वाढवलं तर मग हा आंतरकोन आहे, या आंतरकोनाशी इथे एक बाह्य कोन तयार होणार आहे. त्याच पद्धतीने आपण इथे जर वाढवलं तर हा आंतरकोन आहे, याच्याशी बाह्य कोन अशा पद्धतीने इथे तयार होणार आहे. अशा एका त्रिकोणाला एकूण 6 बाह्य कोन असतात. आता या एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आहे, ती आपण समजून घेऊया. सो स्टुडंट, वी हॅव टू सी द लास्ट टॉपिक ऑफ दिस लेसन. ह्या लेसनचे खूप सारे पार्ट्स बघितले. या पार्ट्स मधला अगदी महत्वाचा इम्पॉर्टंट शेवटचा टॉपिक आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. कुठल्याही ट्रायंगलच्या एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगलची काय प्रॉपर्टी आहे, म्हणजे बाह्य कोणाचा कोणता गुणधर्म आहे तो इथे समजून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करणार आहोत, आपण इथे एक ट्रायंगल काढणार आहोत. अशा पद्धतीने एक ट्रायंगल इथे आपण ड्रॉ केलेला आहे. त्याला समजा नाव दिलं PQR आणि S. अशा पद्धतीने ह्या ट्रायंगलला आपण नाव दिलेलं आहे PQRS. मग आता या फिगरमध्ये तुम्ही इझिली सांगू शकतात की याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल कोणता आहे. येस, इन दिस ट्रायंगल PQR कुठला आहे तुमचा एक्सटेरियर अँगल, तुम्ही लगेच सांगू शकतो की हा आहे त्याचा बाह्य कोन. अँगल PRS इज द एक्सटेरियर अँगल इन दिस फिगर. ओके, मग आपण लिहून घेऊया. इन ट्रायंगल PQR अँगल PRS इज एक्सटेरियर अँगल. तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे की याचा बाह्य कोन कोणता आहे, अँगल PRS, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ह्या त्रिकोणाचा तुम्हाला इथे एक्सटेरियर अँगल हा सांगता आलेला आहे. अशा पद्धतीने कुठल्याही ट्रायंगलचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग आता तो लिनियर पेअर कोणाशी तयार करतो, लिनियर पेअर शेजारशी तयार करणारे याच्याशी. हा आणि हे काय आहे, एकमेकांचे लिनियर पेअर आहे. म्हणजे PRS हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो अँगल PRQ याच्याशी काय करतो, लिनियर पेअर ऑफ अँगल तयार करतो. मग आपण हे लिहून घेऊया पटापट. दॅट इज काय,
PRS आणि PRQ हे एकमेकांशी काय होतात, लिनियर पेअर तयार करतात. आणि लिनियर पेअरचं मेजरमेंट किती असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किती आहे, 180 डिग्री. मग आपण लिहू शकतो अँगल PRS याचं आणि याचं मेजरमेंट किती येणार आहे, प्लस अँगल PRQ इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. आणि याच्यासाठी कारण काय आहे, द अँगल्स इन लिनियर पेअर इज इक्वल टू 180 डिग्री. द मेजरमेंट ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर. सरळ रेषेतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे अगोदर आपण शिकलेलं आहोत. ते प्रिन्सिपल फक्त इथे आपल्याला लिहायचं आहे. तर चला पटापट लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने आपण हे रिझन पण लिहून घेतलेलं आहे. मग आता हा अँगल झाला, हा अँगल झाला. मग हा P आणि Qचं काय, मग हे P आणि Q काय आहेत, हे आहे रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजे ह्या PRS ह्या बाह्य कोणाचे काय आहेत, हे रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे दूरस्थ अंतरकोन आहे. दूरचे भाऊ आहेत, दूरचे काय आहे, दूरस्थ अंतरकोन आहे. देअरफोर मग आता ह्याच्यामध्ये आपण जर मेजरमेंट केलं, मेजरमेंट ऑफ अँगल P प्लस मेजरमेंट ऑफ अँगल Q इज इक्वल टू प्लस हा R पण मेजरमेंट ऑफ अँगल PRQ इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. या तिघांची मेजरमेंट किती असणार आहे, 180 डिग्री. आणि याला पण रिझन आहे, सम ऑफ द मेजर ऑफ ऑल दी अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. ही आपण इथे लिहून घेतलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन नंबर 1 आलेलं आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आलेलं आहे. ते काय करायचं, एकमेकांच्या समोरासमोर आणायचं आहे. चला आपण पटापट लिहून घेऊया. मग आता आपण समजा हे लिहिलं, मेजरमेंट ऑफ अँगल P प्लस मेजरमेंट ऑफ अँगल Q प्लस मेजरमेंट ऑफ अँगल PRQ हे पहिलं लिहिलं आणि त्याच्यासमोर हे लिहिलं, मेजरमेंट ऑफ अँगल PRS प्लस मेजरमेंट ऑफ अँगल PRQ. हे जर समोरासमोर लिहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये एक काहीतरी सेम सेम आहे. काय, PRQ बघा, PRQ आणि इथे पण काय आहे, PRQ. हे दोघं काय आहे, सेम सेम आहे. मग हे दोघं काय होणार, इथे कट होऊन जाणार आहे. आपण ते सबस्ट्रॅक्ट करणार आहे. मग कट झाल्यानंतर उरलं काय, सो मेजरमेंट ऑफ अँगल P प्लस मेजरमेंट ऑफ अँगल Q या दोघांचं माप म्हणजे या दूरस्थ अंतरकोणांचं माप कोणाबरोबर असतं, बाह्य कोणाबरोबर असतो. मेजरमेंट ऑफ अँगल PRS. आणि इथेच तुम्हाला हा गुणधर्म समजला असेल, इथेच तुम्हाला प्रॉपर्टी समजली असेल की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं म्हणजे या कोणाचं माप या जे दूरस्थ अंतरकोण आहे, रिमोट इंटेरियर अँगल आहे, त्यांच्या ऍडिशन बरोबर असतं. म्हणजे समजा हा तुम्हाला 140 दिलेला आहे, तर हे दोघं किती असणार आहे, या दोघांची बेरीज किती येणार आहे, हे दोघं मिळून किती येणार आहे, 140च येणार आहे. म्हणजे हा 70 असेल आणि हा 70 असेल. किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये हा दिलेला आहे, समजा हा दिलेला आहे 80 आणि हा पण 80 दिलेला असेल, तर त्याच्या एक्सटेरियर अँगलचं माप किती येणार आहे, 8 आणि 8 16 म्हणजे हा किती येणार आहे तुमचा 160 डिग्री. सो अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. तर अजून एक मी उदाहरण तुम्हाला सांगते. समजा एक ट्रायंगल इथे तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीने, त्याला नाव दिलेलं आहे PQR आणि याच्या ह्या अँगलचं मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे 200 डिग्री. हा काय आहे, एक्सटेरियर म्हणजे बाह्य कोण आहे. तर आतला P आणि Qचं मेजरमेंट जर विचारलं तर काय लिहिणार तुम्ही आहे, मग त्यांच्या बेरजे बरोबर. मग 200च्या हाफ किती होणार आहे, 100. मग हा 100 येईल आणि हा 100 येईल. मग या 100 प्लस 100 किती झाले तुमचे 200. किंवा तुम्हाला अजून एक अशी फिगर इथे दिलेली आहे आणि या फिगरला समजा नाव आहे ABC आणि D आणि इथे तुम्हाला मेजरमेंट दिलं आहे, हा 50 आणि हा 50 आहे. तर हा किती आहे, तर 50 आणि 50 किती झाले तुमचे 100. सो आय थिंक तुम्हाला द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ही छानपैकी क्लिअर झाली असेल की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्रिकोणाच्या अंतरकोण आहे त्याच्या मापांच्या बेरजे एवढे असतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. So student, this is the property of exterior angle of triangle. Exterior त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म तुमच्या समोर दिसतो आहे. That is the measurement of exterior angle is equal to sum of the measure of its remote interior angle. त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजरमेंट एवढं असतात. याला म्हणतात त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म. म्हणजे समजा तुम्हाला इथे एक त्रिकोण दिलेला आहे, हा इथे त्याचा काय आहे, समजा नाव दिलं PQRS. हा त्यांचा बाह्य कोण दिलेला आहे, तो दिलेला आहे समजा 150 डिग्री.
मग हा 150 आहे, तर ह्या रिमोट इंटेरियर म्हणजे दूरस्थ अंतरकोन किती असणार आहे? 150च्या निम्मे निम्मे किती झाले? 75 आणि 75. 5 आणि 5 10, 7 आणि 7 14 आणि 1 15. किंवा अजून एक इथे फिगर दिलेली आहे, इथे फिगर दिलेली आहे, त्याला नाव दिलं ABC. समजा हे दोघं दिलेलं आहे, हा दिलेला आहे तुम्हाला 40 आणि हा दिलेला आहे 40, तर त्याचा बाह्य कोन म्हणजे त्याचा जो एक्सटेरियर अँगल आहे तो काय येणार आहे? ह्या दोघांच्या बेरीज एवढा 40 आणि 40 किती झाले तुमचे? 80 येणार आहे. सो अशा पद्धतीने आज आपण एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल म्हणजे काय हे क्लिअर केलं आणि एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे ही सुद्धा आज आपण इथे क्लिअर केलेली आहे. सो आय थिंक तुम्हाला ही प्रॉपर्टी छानपैकी समजली असेल. पेपरला तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन आहे त्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नॉलेजफुल वाटत असेल तर नक्की एक लाईक करून उत्साह वाढवा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.